नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील जे टॉपचे BAMS कॉलेजेस आहेत ते कोणते आहेत व त्यांच्याबद्दल त्यांची कॉलेजची फी असेल, लोकेशन असेल, स्टेटस काय आहे, या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जे की महाराष्ट्रामध्ये टॉपचे आयुर्वेदिक BAMS कॉलेजेस आहेत. सर्वात पहिल्यांदा सुमतीबाई शहा आयुर्वेदिक कॉलेज पुणे. हे कॉलेज हडपसरमध्ये स्थित आहे व महाराष्ट्रामधील टॉपचं प्रायव्हेट किंवा आपण त्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणू शकतोय. या कॉलेजचा इनटेक 60 आहे व पेशंट फ्लो आपल्याला हडपसर मधील साने गुरुजी हॉस्पिटल सोबत हे कॉलेज अटॅच्ड आहे. आपल्याला पेशंट फ्लो ही भरपूर प्रमाणात पाहण्यास मिळतो. महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचे व टॉपचे कॉलेज हे मानले जाते. या कॉलेजचा फीसचा विचार केला तर 1,77,000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी फी असणारे व या कॉलेजची इनटेक 60 आहे. जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असताल, 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल किंवा तुम्ही कॅटेगरी मधले स्टुडंट्स असताल तर तुम्हाला या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप ही सुरुवातीलाच मिळून जाईल. दुसऱ्या नंबरचं कॉलेज आहे YMT आयुर्वेदिक कॉलेज, खारघर मुंबईमध्ये हे स्थित खूप जुनं कॉलेज आहे. साधारण 1992च्या आसपास या कॉलेजची स्थापना झाली असून इनटेक कॅपॅसिटी 100 आहे. परंतु तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असताल तर हे कॉलेज टाकताना विचार करू शकता, कारण की कॉलेजची फी 2,44,500 रुपये आहे व आपल्याला ह्यामध्ये थोडंसं हॉस्टेल मेसची फीजही जास्त पाहण्यास मिळते. त्यामुळे हे कॉलेज चूज करताना तुम्ही व्यवस्थित करा. 3 नंबरच्या कॉलेजचा विचार केला तर PDEAS आयुर्वेदिक कॉलेज पुणे हे अकुर्डी पिंपरी चिंचवड मधील कॉलेज आहे. इनटेक कॅपॅसिटी 60 व फीज या कॉलेजची ही 2,64,000 रुपये ओपन कॅटेगरीची पाहण्यास मिळतात. तुम्हाला या कॉलेजमध्ये सुरुवातीला स्कॉलरशिप मिळेल व कॅटेगरीनुसार या कॉलेजची फीस तुम्हाला भरावा लागेल. चौथ्या नंबरचं कॉलेज आहे जे की सप्तशृंगी आयुर्वेदिक कॉलेज नाशिक. नाशिक पंचवटीमधील गव्हर्नमेंट BAMS कॉलेजच्या शेजारीच हे कॉलेज स्थित असून कॉलेजची फी 2,17,000 रुपये. नाशिकच्या मेन सिटीमध्ये हे कॉलेज स्थित आहे. कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी 100, यामध्ये 85 सीट्स या मेरिट कोटासाठी व 15 सीट्स या IQ कोटासाठी आहे. आता या कॉलेजची जी फीज आहे ती फक्त मेरिटसाठी आहे, ओपन कॅटेगरीसाठी आहे. तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची स्कॉलरशिप किंवा मुलींना फ्री एज्युकेशन तर मिळेल. या कॉलेजमध्ये आपल्याला पेशंट फ्लो ही बऱ्यापैकी पाहण्यास मिळतात. कॉलेज कॅम्प्सही अरेंज करतात व युनिव्हर्सिटीमध्ये संलग्न असल्या कारणाने कॉलेज हे नाशिकमधील एक चांगल्या दर्जाचे व उत्कृष्ट लेवलचे कॉलेज आहे. यानंतर 5व्या नंबरचं कॉलेज BSDT आयुर्वेदिक कॉलेज पुणे. जर तुम्ही पुण्यापासून एक 10 ते 15 किलोमीटर लांब वाघोली या ठिकाणी या कॉलेजची स्थापना झालेली आहे. कॉलेज साधारण एक 20 ते 25 वर्ष जुनं कॉलेज हे आहे. कॉलेजची फी 1,70,000 रुपये, इनटेक 60 आहे. याच्यामधील साधारण तुम्हाला मॅनेजमेंट प्लस मेरिटच्या सीट्स डिवाइड झालेल्या पाहण्यास मिळतील. वाघोलीमधील या कॉलेजला कॅन्सर सेंटरही अवेलेबल आहे. त्यामुळे पेशंट फ्लोही आपल्याला ह्या कॉलेजचा पाहण्यास मिळतो. त्यासोबत जसे लीलावती असेल किंवा मॉडर्न असेल या हॉस्पिटल सोबत हे कॉलेज अटॅच्ड आहे. त्यामुळे पेशंट फ्लोच्या बाबतीतही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा या कॉलेजमध्ये प्रॉब्लेम होणार नाही. कॉलेजची फीजही कमी आहे. या कॉलेजमध्ये मुलांसाठी हॉस्टेल अवेलेबल नाही, परंतु मुलींसाठी हॉस्टेल आहे. तर मुलांना प्रायव्हेट हॉस्टेल किंवा PG घेऊन राहावं लागेल. 6 नंबरचं कॉलेज अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगली. हे कॉलेज थोडं गावा साईडला स्थित आहे, पण कॉलेजचा कॅम्पस खूप मोठा आहे. सर्व इंजिनिअरिंग, फार्मसी, 11-12 सायन्स फॅकल्टी असेल, कॉमर्स असेल, आयुर्वेदिक कॉलेज, BDS असे भरपूर कॉलेजेस चा एकत्र ग्रुप मिळून हे कॅम्पस तयार झालेला आहे. साधारण 150 ते 200 एकरचा हा कॅम्पस आपल्याला पाहण्यास मिळेल. इनटेक कॅपॅसिटी ही 100 आहे. फीज 2,20,000 रुपये. हॉस्टेलची फी तुम्हाला 2 किंवा 3 सीटेड मध्ये 30,000 रुपये पाहण्यास मिळेल. वाळवा सांगलीमध्ये हे कॉलेज स्थित आहे. कॉलेज साईडला आहे, परंतु सांगलीपासून 20 किलोमीटर दूर आपल्याला हे कॉलेज पाहण्यास मिळते. पण PG नंतर तुम्हाला करायची असेल तर हे कॉलेजचा विचार करू शकता. मॅनेजमेंटची फी या कॉलेजची खूप हाय जाते. आता 7 नंबरचं कॉलेज CSMSS आयुर्वेदिक कॉलेज संभाजीनगर. ही गुड इन्फ्रास्ट्रक्चर आहे कॉलेजमध्ये. कांचनवाडीमध्ये आपल्याला हे कॉलेज पाहण्यास मिळते. इनटेक कॅपॅसिटी 100 आहे. फीजचा विचार केला 1,80,000 रुपये ओपन कॅटेगरीची. त्यानंतर तुम्हाला हॉस्टेलची फी 55,000 रुपये पाहण्यास मिळेल. 8व्या नंबरचं कॉलेज यशवंत आयुर्वेदिक कॉलेज कोल्हापूरमध्ये स्थित आहे. टॉप कॉलेज आहे. कॉलेजची फी 2,12,000 रुपये आपल्याला पाहण्यास मिळते व या कॉलेजमध्ये PG साठी कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत. व तुम्हाला जर सांगली कोल्हापूर साईड कॉलेज पाहिजे नसेल तर हे एक टॉपचं कॉलेज व उत्कृष्ट दर्जाची टीचिंग या कॉलेजची आपल्याला पाहण्यास मिळते. A+ ग्रेड या कॉलेजला देण्यात आलेली आहे व सर्व बाबतींमध्ये हॉस्टेलची फी साधारण तुम्हाला 45,000 रुपये या कॉलेजची पाहण्यास मिळेल. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस हे कॉलेज आकारत नाही.
आता विदर्भ मराठवाड्यामध्ये काही कॉलेजेस आहे, जसं की भाऊसाहेब मुलक आयुर्वेदिक कॉलेज नागपूरमध्ये जे कॉलेज स्थित आहे. त्यानंतर संगम सेवाभावी ट्रस्ट आयुर्वेदिक कॉलेज संगमनेर, हे पण एक चांगल्या प्रकारचे त्यानंतरचे कॉलेज आपण म्हणू शकतोय. व सिद्धकला आयुर्वेदिक कॉलेज जे की आपलं संगमनेरमध्ये स्थित आहे, हे पण एक चांगल्या लेवलचं कॉलेज आहे. या कॉलेजेसच्या व्यतिरिक्त अजून कॉलेजेस चूज करायचे असतील तर प्रवरा मेडिकल ट्रस्ट आयुर्वेदिक कॉलेज शेवगावमध्ये स्थित आहे. आता ह्या सर्व कॉलेजेसमध्ये आपण डीम्ड कॉलेजेस हे यांचा विचार केलेला नाही, फक्त आपण प्रायव्हेट किंवा आपण त्याला सेमी गव्हर्नमेंट असं नाव देतो ह्या कॉलेजेसचा या व्हिडिओमध्ये विचार केलेला आहे. आता डीम्ड कॉलेजचा विचार केला तर भारती विद्यापीठ असेल, त्यानंतर डी.वाय. पाटील असेल पुणे आणि मुंबई, किंवा मग आपल्याला वार्धातलं कॉलेज आपलं महात्मा गांधी असेल. हे कॉलेजेस टॉप डीम्ड कॉलेजेस असतात, परंतु त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळू शकत नाही. आता तुमचे मार्क चांगले असतील व तुम्हाला या कॉलेजमध्ये अप्लाय करायचं असेल तर तुमच्याकडे काय पर्याय असेल, तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा जर काउन्सिलिंगचा विचार केला तर स्टेट थ्रू तुम्हाला शेवटी कट ऑफ कमी होताना पाहायला मिळेल. पर ऑल इंडिया कोटा थ्रू जे की त्याचे 2 राऊंड्स होतात, त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीपासूनच अप्लाय करून ऍडमिशन हे घेऊ शकताय व चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये तुमचं कमी फीजमध्ये ऍडमिशन होऊ शकतंय. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर आम्हाला नक्की कॉल करा किंवा मेसेज करा. आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.